असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला 2 ॲप लागणार आहेत. एक सुपर व्ही-पी-एन लागणार आहे कोणतं बी, आणि कॅपकट टॅब लागणार आहे. तर कॅपकट टॅब ओपन करायचा आहे. कॅपकट टॅब ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवर क्लिक करून एक इमेज मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. फोटोवर जाऊन आपल्याला एक फोटो हे मटेरियल दिलेलं आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला असे 2 फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर दुसरा एक फोटो आहे ती तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला म्युझिकची दिलेली आहे मी ती ॲड करून घ्यायची आहे. फाईल मॅनेजरवर जाऊन तर प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्याला म्युझिक ॲड करून घ्यायचे आहे. ॲड केल्यानंतर आपल्याला हे फोटो याची 6 सेकंदाची करायचं आहे. तर हे 6 सेकंदाचं करून हे लास्ट लूक वाढून घ्यायचं आहे. हे लास्ट लूक वाढून घ्यायचं आहे आपल्याला बरोबर. तर वाढून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला टेम्पलेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आपल्याला हे तिसऱ्यावाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे क्लिक करून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर आपलं टेम्पलेट तयार झालेलं आहे. तर आपल्याला टेक्स्टवर जाऊन टेक्स्टवर नाही जायचं तर आपल्याला एक फोटो PNG ॲड करून घ्यायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मटेरियलची, तिथून ही PNG डाउनलोड करून सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला बरोबर ॲडजस्ट करून घ्यायची आहे तुमच्या आकारात. तर आता आपल्याला ही वाढून घ्यायची आहे PNG, लास्ट लूक करून घ्यायची आहे. लास्ट लूक करून घेतल्यानंतर आपला व्हिडिओ असा झालेला आहे. तर आपल्याला टेम्पलेट लावायचं आहे. टेम्पलेट लावण्यासाठी आता इफेक्टवरच्या ऑप्शनवर जायचं आहे. इफेक्टवरच्या ऑप्शनवर गेल्यानंतर इथे क्लिक करून आपल्याला एक इफेक्ट ॲड करून घ्यायची आहे. ती मी सांगत आहे ती ॲड करून घ्यायची आहे इफेक्ट. ही दुसरी इफेक्ट आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. डाउनलोड करून ॲड करायची आहे. माझ्याबद्दल कोणी काहीही सांगू. ॲड केल्यानंतर आपल्याला राईटवर क्लिक करून हे तिथरोक सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपली इमेज तिथरोक पहिली आहे तिथरोक, तर दुसरी आपल्याला इफेक्ट लावायची आहे. आपल्याला इफेक्टवर क्लिक करून एक इफेक्ट लावायची आहे. TV वरती यायचं आहे. इफेक्टवरती आल्यावर TV वरती येऊन आपल्याला एक इफेक्ट ॲड करून घ्यायची आहे. तर ही तुम्हाला दिसत असेल, ही इफेक्ट ॲड करून घ्यायची आहे. याच्यावर क्लिक करून डाउनलोड झाल्यानंतर राईटवर क्लिक करायचं आहे. राईटवर क्लिक केल्यानंतर आपली इफेक्ट लास्ट लूक करून घ्यायची आहे थोडी. तर आपल्याला दुसरी एक इफेक्ट लावायची आहे. इफेक्ट लावण्यासाठी इफेक्टवर क्लिक करून एक इफेक्ट लावायची आहे आपल्याला. तर इथे या ऑप्शनवर येऊन आपल्याला ही दुसरीवाली इफेक्ट आहे ती ॲड करून घ्यायची आहे. तर ही ॲड करण्यासाठी तसंच करायचं आहे. डाउनलोडवर क्लिक करून तर आपली इफेक्ट ॲड करण्यासाठी राईटवर क्लिक करून ॲड करून घ्यायची आहे. आणि दुसरी एक इफेक्ट लावण्यासाठी आपल्या इफेक्टवर क्लिक करून डबल एक इफेक्ट लावून घ्यायची आहे. तर आपल्याला ग्रीसवरती यायचं आहे. ग्रीसवरती आल्यानंतर ही पहिलीवाली इफेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करून ही ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर राईटवर क्लिक करून आपल्याला ही पूर्ण वाढवून घ्यायची आहे. तर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे बनवून, आणि याला म्युझिक बी लागलेली आहे. तर आता आपल्याला डाउनलोडला करण्यासाठी स्थिरच्या ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोडला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.